श्री मौनी विद्यापीठाची वार्षिक सर्वसाधारण सभा ICRE कॉलेजच्या प्रांगणात खेळीमेळीत झाली। यावेळी माजी आमदार KP पाटील, बजरंग देसाई, चेअरमन मधुकर देसाई उपस्थित होते। सभेत सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण मिळावं या हेतूने स्थापन केलेल्या मौनी विद्यापीठाला नवी दिशा दिली जाईल, तसंच मौनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली। 100% अनुदान असलेल्या या संस्थेत नव्या शैक्षणिक धोरणानुसार नवीन संकल्पना राबवण्यात येणार असून या विद्यापीठाचा राज्यस्तरीय विद्यापीठात समावेश कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। भविष्यात आम्ही पदावर असो किंवा नसो, पण मौनी विद्यापीठाचं अस्तित्व कायम राहील। त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी आमच्यावर करावेत, संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिला। मौनी विद्यापीठ हे नाव कायम राहणार। बंटी पाटील 100 वर्ष अध्यक्ष असणार नाही, मौनी विद्यापीठ 100 वर्ष असणार आहे, हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात घ्या। माझ्या एखाद्या वाक्यामुळे मौनी विद्यापीठला कुठेतरी या ठिकाणी डाग पडता कामा नये। जर मौनी विद्यापीठावर माझं प्रेम असेल, मौनी विद्यापीठावर माझी आस्था असेल, मौनी विद्यापीठाबद्दल माझी श्रद्धा असेल, तर बंटी पाटलावर टीका करा, मधु अप्पावर टीका करा, आमची हरकत नाही त्याला। परंतु विद्यापीठाला कारण नसताना जी देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ही संस्था आहे त्याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी या ठिकाणी करू नये, ही माझी कळकळीची विनंती आणि निवेदन असणार। चेअरमन मधुकर देसाई यांनी यावेळी बोलताना 2.5 वर्षाच्या कालावधीत संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम सुरू केले असून अनेक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेतलं असल्याचं सांगितलं। यावेळी डॉक्टर DY पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर संजय D पाटील यांच्याकडून 25 लाख रुपयांचा धनादेश मौनी विद्यापीठाला देण्यात आला। ई-लर्निंग सेवा सुविधा, डिजिटल ग्रंथालय आदी कामांसाठी हा निधी वापरावा असं सूचित करण्यात आलंय। यावेळी विश्वनाथ कुंभार, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, डॉक्टर जयंत कळके, तानाजी देसाई, बजरंग देसाई, लक्ष्मण देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला। या सभेला विश्वस्त पल्लवी कोरगावकर, सदस्य बाजीराव चव्हाण, प्राध्यापक बाळ जाधव, प्राचार्य अर्जुन आबिटकर, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, नंदकुमार ढेंगे, सचिन घोरपडे, जीवन पाटील, बाहुबली चांदके, दत्तात्रय उगले, यशवंत नांदेकर, शालिनी देसाई, अंकुश चव्हाण, सम्राट मोरे, राजू काझी, सुधीर वर्णे, शिवराज देसाई, संचालक डॉक्टर PB पाटील, सचिन डेळेकर आणि डॉक्टर अरविंद चौगले यांच्यासह सभासद उपस्थित होते।